ठाणे शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ठाण्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह इमारतीच्या सज्जावरती आढळून आला आहे। ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। किसननगर परिसरातील खारुनिसा इमारत परिसरातून हा प्रकार समोर आलेला आहे। एक नवजात बालकाचा मृतदेह या इमारतीमधून चक्क बाहेर फेकून देण्यात आलेला आहे। यामध्ये या नवजात बालकाचा मृत्यू झाला असून श्रीनगर पोलीस स्थानकामध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस सध्या याबाबतचा तपास करत आहेत। आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे, बिल्डिंग खैरुनिसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावरच्या ब्लॉक्सगिरीच्या पत्र्यावरती एक नवजात शिशु आम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवकांनी केले आहे आणि आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे तर ते आम्ही एवढंच सांगायला इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारखं सगळ्यांचं इथे वातावरण झालेलं आहे। तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे। तर परत एकदम चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे। पहिल्या मजल्यावरती तिने बघितलं समोरच्या बारीत ते तिला वाटलं की काहीतरी बॉल तरी आहे, काहीतरी काळा काळा। मग थोड्या वेळाने पूर्ण बारी उघडली हवासाठी तर तिचं ध्यान गेला की हात लटकतो करून, तर ती तिकडेच घाबरली एकदमच की या कोणीतरी बाळ आहे वाटतं। आणि मग सगळ्यांना इन्फॉर्म केलं आजूबाजूला, मग फोटो काढला, मग पोलीसला इन्फॉर्म केलं। मग एखाद्या तासाने पोलीस पण आली आणि घेऊन गेले त्या बाळाला। असं कधी पहिल्यांदा घटला, बापरे हालत खराब झाली बघून तर एकदम। आमच्या किसननगर एक नंबर बोला की पडवल नगर बोला की शिवाजीनगर बोला, आमचा हा परिसर एकदम क्लीन अँड नीट अँड क्लीन परिसर आहे। त्याच्यामध्ये कधी असली क्राईम घटना कधी घडली नाही। हा आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा ऐकायला भेटली आहे आणि बघायला भेटली आहे।